इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? राजे, त्यांच्या लढाया, तारखा, बरोबर ना? शाळेत असताना तर अनेकांना हा विषय फक्त सनावळ्या पाठ करण्यापुरता वाटायचा. पण खरंच विचार करा, इतिहासाचा अर्थ इतकाच आहे का? की यात यापेक्षाही काहीतरी जास्त दडलंय? आज आपण इतिहासाकडे एका अगदी वेगळ्या नजरेतून बघणार आहोत. भूतकाळातल्या धूळ खात पडलेल्या घटना म्हणून नाही, तर आपलं आजचं आयुष्य आणि भविष्य घडवणारा एक जिवंत साधन म्हणून. चला, या प्रवासाला सुरुवात करूया. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी इतिहासाची एक नवी ओळख करून घेऊ. मग उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. त्यानंतर ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कसं वापरलं जातं ते पाहू. आणि हो, आपल्या सांस्कृतिक वारशाच्या जतनाबद्दलही बोलू. चला तर मग, सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. इतिहासाबद्दलचे जे काही नेहमीचे गैरसमज आहेत ना, त्यांना जरा बाजूला सारूया आणि त्याची एक नवी दमदार ओळख करून घेऊ. आणि हाच तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे, नाही का? की इतिहासाचा संबंध फक्त जुन्या पुराण्या गोष्टींशी आहे आणि आजच्या जगात त्याचा काय उपयोग. पण गंमत अशी आहे की हा विचार आता खूप वेगाने बदलतोय. कसा? तेच तर आपल्याला बघायचंय. बरं, इतिहासाला आजच्या जगासाठी इतकं उपयुक्त बनवणाऱ्या या नव्या दृष्टिकोनाला एक खास नाव आहे, आणि ते म्हणजे उपयोजित इतिहास. चला, याचा अर्थ नेमका काय आहे ते समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उपयोजित इतिहास म्हणजे काय? तर इतिहासाला त्या मोठ्या मोठ्या पुस्तकांमधून किंवा लायब्ररीतून बाहेर काढून सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्याशी जोडणं. म्हणजे भूतकाळातल्या अनुभवांचा आणि ज्ञानाचा वापर करून वर्तमानातल्या समस्या सोडवायच्या आणि भविष्याचं नियोजन करायचं. हाच याचा मूळ उद्देश आहे. पण मग प्रश्न येतो की हे ज्ञान नक्की कुठे वापरलं जातं? आणि याचं उत्तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला वाटतं ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त क्षेत्रांमध्ये इतिहासाचा उपयोग होतो. विचार करत असाल कुठली क्षेत्र? तर ही यादी बघा. तत्वज्ञानापासून ते अगदी टेक्नॉलॉजीपर्यंत आणि कलेपासून ते मॅनेजमेंट सायन्सपर्यंत. खरं तर प्रत्येक क्षेत्राला स्वतःचा एक इतिहास असतो आणि तो इतिहास समजून घेतल्याशिवाय त्या क्षेत्रात पुढे जाणं जवळजवळ अशक्यच आहे. एक उदाहरण घेऊया विज्ञानाचं. कोणताही नवीन वैज्ञानिक शोध असे शून्यातून तयार होत नाही, बरोबर? तो आधीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या कामावर, त्यांच्या चुकांमधून शिकलेल्या धड्यांवर, त्यांनी लावलेल्या शोधांच्या भक्कम पायावरच उभा असतो. आणि हीच गोष्ट टेक्नॉलॉजीलाही लागू होते. आज आपण जे स्मार्टफोन वापरतो किंवा ज्या गाड्या चालवतो, त्या काही एका रात्रीत बनलेल्या नाहीत. अगदी शेतीतल्या साध्या अवजारांपासून ते मोठमोठ्या इमारतींच्या बांधकामापर्यंत प्रत्येक गोष्टीच्या विकासाचा एक प्रवास आहे. आणि तो प्रवास समजला की आजच्या तंत्रज्ञानाला योग्य दिशा देता येते. आणि हो, हे फक्त विज्ञान तंत्रज्ञानापुरतं मर्यादित नाही, अगदी उद्योग आणि व्यवस्थापन क्षेत्रातही हेच लागू होतं. पूर्वी बाजारपेठा कशा होत्या, व्यापार कसा चालायचा, दळणवळणाची साधनं काय होती, या सगळ्या ऐतिहासिक माहितीच्या विश्लेषणातूनच आजच्या यशस्वी बिझनेस स्ट्रॅटेजीज तयार होतात. आत्तापर्यंत आपण इतिहासाच्या वैचारिक उपयोगाबद्दल बोललो. आता जरा अशा गोष्टींकडे वळूया ज्या आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, अनुभवू शकतो, म्हणजेच आपल्या सांस्कृतिक वारसाकडे. आपला सांस्कृतिक वारसा आहे ना, तो मुख्यत्वे 2 प्रकारचा असतो. पहिला म्हणजे मूर्त वारसा, म्हणजे अशा गोष्टी ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, डोळ्यांनी पाहू शकतो, जसे की किल्ले, प्राचीन वास्तू, शिल्प. आणि दुसरा जो तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे अमूर्त वारसा. यात काय येतं? तर आपल्या मौखिक परंपरा, लोककला, सण उत्सव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञान. ही स्लाइड बघा. आपल्या वारशाची विविधता किती जबरदस्त आहे हे दाखवते. इथे युनेस्कोने गौरवलेल्या भारतीय वारसाची काही खास उदाहरणं आहेत. एका बाजूला वेरूळच्या लेण्यांसारखा डोळे दिपवणारा मूर्त वारसा आहे, तर दुसऱ्या बाजूला केरळची कुटियट्टम नाट्य परंपरा किंवा बंगालच्या छाऊ नृत्यासारखा जिवंत श्वास घेणारा अमूर्त वारसा आहे. पण आपण कधी विचार केलाय का की एवढा मौल्यवान वारसा आपल्यापर्यंत पोचला तरी कसा? आणि यापुढे तो जपण्याची जबाबदारी कोणाची आहे? या कामात कोणकोणते लोक आणि संस्था गुंतलेले असतात? चला, जरा जवळून पाहूया. ही गोष्ट ऐकून खरंच आश्चर्य वाटेल, नाही का? की आपला वारसा जपण्याची कल्पना काही आजची नाहीये. हजारो वर्षांपूर्वी मेसोपोटोमियामध्ये सुद्धा लोकांना आपला इतिहास आणि वस्तू जपून ठेवाव्याशा वाटत होत्या. म्हणजे बघा, ही एक किती मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. आणि ही परंपरा भारतातही तितकीच जुनी आणि समृद्ध आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोलकाता येथील इंडियन म्युझियम.
1814 साली स्थापन झालेले हे संग्रहालय आपल्या देशातलं पहिलं संग्रहालय आहे, जे आजही आपला ऐतिहासिक ठेवा मोठ्या अभिमानाने जपून आहे. आणि इथेच एक खूप महत्वाचा मुद्दा समोर येतो. वारशाचं जतन करणं हे फक्त एक सांस्कृतिक कर्तव्य नाहीये, तर त्यामुळे अनेक तज्ज्ञांसाठी रोजगाराची आणि व्यावसायिक संधी निर्माण होतात. हे खूप मोठं क्षेत्र आहे. आणि हे काम फक्त इतिहासकार किंवा पुरातत्वज्ञ करतात असं नाही. या स्लाइडवर बघा, यात समाजशास्त्रज्ञ आहेत, कायदेतज्ञ आहेत, इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स अशा कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांची गरज असते. थोडक्यात सांगायचं तर हे एक टीमवर्क आहे. तर या सगळ्या चर्चेतून आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. या सगळ्याचा सार काय? इतिहासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आता कसा असायला हवा? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इतिहास आपल्याला आपली मुळं कुठे आहेत हे दाखवतो. तो आपल्याला आपला वारसा कसा सांभाळायचा, कसा जपायचा हे शिकवतो. आणि याच ज्ञानाच्या भक्कम पायावर आपल्याला एका चांगल्या भविष्याचं नियोजन करता येतं. म्हणजे शेवटी इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातल्या घटनांची एक यादी नाही, तो आपल्या ओळखीचा, आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि उपयोजित इतिहास काय करतो, तर तो आपल्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा एक मजबूत पूल उपलब्ध करून देतो. जाता जाता एक विचार सोडून जातो. आपल्या आजूबाजूला, आपल्या गावात, शहरात, परिसरात असा कोणता मूर्त किंवा अमूर्त वारसा आहे ज्याची गोष्ट पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलीच पाहिजे असं आपल्याला वाटतं, ज्याचं जतन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. यावर नक्की विचार करा. Like, share, and subscribe now and learn smart.